शाबर मंत्र म्हणजे मग मारुतीचे पण शाबर मंत्र आहेत, कालीचे शाबर मंत्र आहेत, गणपतीचे शाबर मंत्र आहेत, सगळ्या देवदेवतांचे शाबर मंत्र. शाबरी देवी कवच वेगळं ओके. आणि मंत्राचा प्रकार म्हणून शाबर वेगळं. बर. तर शाबर मंत्र काय करतो, जनकल्याणासाठीच केले ते, की आपलं एखादं काम अडतंय बाबा, कुठेतरी अनसक्सेस होतंय, काहीतरी मार्गदर्शन पाहिजे, तर एक शाबर मंत्र एकाच कामासाठी उपयोगाला आहे, तो दुसऱ्या कामासाठी परत चालत नाही, हा शाबर मंत्र. बर. मग त्यांनी ती एक रचना आपल्याला भारताला म्हणजे लोकांसाठी दिली. असं करत करत जर पाहिलं ना, तर दत्त महाराज तिन्ही गुणांची शक्ती असल्यामुळे तंत्रसाधनेचं हे आपण मानतो शिवा, सदाशिव, आणि त्यांचं स्थान स्मशान. त्यामुळे सगळ्या तंत्रक्रिया एकतर स्मशानात घडतात. करेक्ट. साधना या स्मशानात होतात. सिद्धी जास्त करून स्मशानामध्ये प्राप्त होतात. आणि महाकालीची असेल, कालभैरवाची असेल, कुठल्याही एखाद्या तांत्रिक शक्तीची असेल, म्हणजे बटुक भैरव, हे उपदैवत, या सगळ्यांची साधना स्मशानामध्ये सिद्धीप्रद होते. त्यामुळे दत्तात्रेय हे असं भांडार आहे ना, की एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा,